नमस्कार मित्रहो, मी मंगेश साबळे बोलतोय। माझ्या सर्व तरुण मित्रमंडळांना माझा नमस्कार। मित्रहो, एक छोट्याशा गावातील छोट्याशा सरपंचाला आपण एवढा मान सन्मान दिला, रिंगणामध्ये खऱ्या अर्थानं शर्यतीत तुम्ही मला उतरवलं, याचा खरंच कुठेतरी अभिमान वाटतोय। खूप सारे असे फोन, खूप सारे मेसेज। मित्रहो, खऱ्या अर्थानं आता उद्यापासून आपल्याला या रणशिंग फुकण्याची आता गरज आलेली आहे आणि म्हणून परवा सकाळी शुक्रवारी ठीक 10 वाजता आपण जालना जिल्ह्यातील श्री क्षेत्र राजूर या ठिकाणी सर्वांनी जमा व्हायचे। राजूर या ठिकाणीहून जालना या ठिकाणी आपण रॅली काढणार आहोत आणि ठीक 12 वाजता जालना कलेक्टर ऑफिसला आपण आपलं नॉमिनेशन दाखल करणार आहोत। मित्रहो, मी सर्वांना म्हणणार नाही, कारण आपल्याकडे धनसंपत्ती कमी आहे। ज्याला शक्य होईल स्वखर्चाने त्याने यावं। तरुण मित्रांना विनंती आहे, विशेषतः बाईक असेल, 4 व्हीलर असेल, शक्य झालं तर यावंच असं काही आग्रह नाही। नाहीच कोणी आलं तर मी एकटा जाऊनही फॉर्म या ठिकाणी भरू शकतो। तुम्ही एवढं प्रेम मला दिलेलं आहे, तुमची ऊर्जा, तुमची प्रेरणा माझ्यासोबत आहे। शुक्रवारी ठीक 10 वाजता राजूर गणपती या ठिकाणाहून आपण निघणार आहोत आणि जिल्हाधिकारी कार्यालय जालना 30 किलोमीटरचं अंतर आहे। मित्रहो, आपण फॉर्म भरायला जाणार आहोत। असंच आपल्या शुभेच्छा, आशीर्वाद पाठीशी असू द्या। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम। 100% येणाऱ्या 18 तारखेला किंवा 19 तारखेला आम्ही उमेदवारी अर्ज भरणार आहोत। डॉक्युमेंटेशन आम्ही सुरू केलेलं आहे। गावागावामध्ये आम्ही फिरतोय, उत्कृष्ट असा प्रतिसाद आम्हाला मिळतोय। रोज मला वाटतं जवळपास 4-5 हजार फोन येत आहेत। मला फोनवर बोलणं सुद्धा या ठिकाणी शक्य होत नाहीये आणि आम्ही अर्ज भरणार आहोत। मंगेश साबळे उद्या म्हणजेच 19/4/2024 रोजी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। मंगेश साबळे यांनी हे जाहीर केलेलं आहे आणि आता उद्या ते आपला उमेदवारी अर्ज भरतात। त्यांचे समर्थक उद्या त्यांच्यासोबत असणार आहेत। उद्याच्या सगळ्या अपडेट आम्ही तुम्हाला देणार आहोत। तत्पूर्वी मंगेश साबळे आणखी काय म्हणतात ते एकदा जाणून घेऊयात। तुमचे फॉलोअर्स आहेत किंवा तुम्हाला मानणारा एक वर्ग तयार झालेला आहे, काय सांगाल त्या सगळ्या तुमच्या फॉलोअर्स मंडळींना किंवा तुम्हाला मानणाऱ्या लोकांना? मी सगळ्यांना एकच विनंती करेल की जे विरोधक आहे, विरोधक म्हणण्यापेक्षा ज्यांचा पिंड राजकारण आहे, ते आपल्यावर आता बदनाम करण्याचं षडयंत्र रचत आहे। ते काही प्रकरणं काढू शकतात, काहीही सांगू शकतात। एक तर त्यांनी असं चालू केलं आहे की मंगेश साबळे यांना रावसाहेब दानवेंनीच उभं केलं आहे, हे काँग्रेस पुरस्कृत लोक असं म्हणत आहे। या ठिकाणी मी सर्व समाजाला, सर्व तरुणांना, 18 पगड जातीला, सर्व शेतकऱ्याला, जनतेला आव्हान करू इच्छितो की या जालना मतदारसंघामध्ये रावसाहेब दानवे यांच्या विरोधात मागच्या जवळपास 35 वर्षापासून काँग्रेस उमेदवार देत आहे। मात्र मागच्या 7 निवडणुकांमध्ये एकदाही काँग्रेसला विजय मिळालेला नाही, म्हणून आतासुद्धा काँग्रेसला विजय मिळणार नाही। मुळात काँग्रेस रावसाहेब दानवे यांच्या विरोधात विजयी होऊ शकत नाही, कारण त्याचं असं आहे की कल्याण काळे आणि रावसाहेब दानवे हे एकच आहेत। कल्याण काळे यांनी ठरवलं आहे की रावसाहेब दानवे यांना खासदार करायचं आणि मग रावसाहेब दानवे यांनी ठरवलं आहे की कल्याण काळे यांना आमदार करायचं। भाजपची बी टीम काँग्रेस आहे या ठिकाणी जालन्यामध्ये, म्हणून हे दोघंही आपल्याला फसवत आहे। आपण अपक्ष म्हणून उभं राहणार आहोत। आपला समाज, 18 पगड जात आणि सर्व शेतकरी यांना आव्हान करतो की कुठल्याही यांच्या भूलथापाला बळी पडू नका आणि अपक्ष उमेदवाराला निवडून द्या। तुमच्या भावना संसदेपर्यंत, तुमच्या शेतकऱ्यांचा प्रश्न, तुमच्या या ठिकाणी आरक्षणाचा प्रश्न आणि गोरगरीब जनतेच्या प्रत्येक प्रश्नावर भांडण्याची ताकद माझ्यामध्ये आहे। एक शेवटचा प्रश्न, आता बलाढ्य शक्ती तुमच्या समोर आहे, कशा पद्धतीने उत्तर द्याल? काय तुमची स्ट्रॅटेजी असणार आहे? माझी स्ट्रॅटेजी एकच आहे, जनशक्ती विरुद्ध धनशक्ती। मी नागडा आहे, माझ्याकडे काही संपत्ती नाही, प्रॉपर्टी नाही। हे लोक जे आहेत मला उभं करू म्हणतायत, मला उभं राहा म्हणतात, हेच माझं प्रेम आहे। त्यांच्या भरोशावर मी निवडणूक लढवणार आहेत आणि तेच मला विजय मिळवून देणार आहेत। जर आपण पाहिलं तर रावसाहेब दानवे हे गेली 5 टर्म म्हणजे 25